नमस्ते बालदोस्तांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण एका माकडाला भेटूया। गोष्टीचे नाव आहे माकडाची फजिती। मराठी बोधकथा। गोष्ट छोटी अर्थ मोठा, म्हणजेच ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशी आहे। सर्वप्रथम पीके's लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। माकडाची फजिती। गावात मध्यभागी एक मंदिर बांधण्याचे काम चालू होते। काही कामगार मंदिर बांधण्यात व्यस्त होते। दुपारची वेळ झालेली, जेवणाचीही वेळ झालेली। त्यापैकीच राम आणि श्याम हे दोन कामगार होते। श्याम रामजवळ आला आणि म्हणाला, चल गावात जाऊन जेवण करून येऊया। रामचे काही काम बाकी होते, ते पाहून श्याम काळजीने म्हणाला की आशा करूया की ह्या लाकडाला कोणी स्पर्श करणार नाही। आपण दूर असताना, नाहीत तर दुखापत होईल। यावर राम म्हणाला, ठीक आहे श्याम, हे बघ मी इथे पाचर घालून ठेवतो, म्हणजे आपले कामही व्यवस्थित राहील आणि कोणाला दुखापतही होणार नाही। असे बोलून ते दोघेही जेवण करण्यासाठी गावात निघून गेले। आता तेथे कोणीही नव्हते, पण तेवढ्यात एक माकड तेथे आले आणि त्याला ते पाहून आनंदच झाला। त्यालाही ते पाचर बघून उत्सुकता वाटली आणि ते म्हणाले, अरे हा लाकडाचा तुकडा इथे काय करत आहे, आणि जर हा काढला तर काय होईल। आणि असे म्हणून तो ते पाचर जोरजोरात ओढू लागला आणि शेवटी ते पाचर निघाले। पण आता त्याला पश्चाताप झाला, कारण ते पाचर तर निघाले, पण त्याची शेपूट त्या लाकडाच्या फटीत अडकून गेली आणि ते अंतर बंद झाले। आता माकड वेदनेने ओरडू लागले, मला मदत करा, मला मदत करा। पण कामगार परत येईपर्यंत ते माकड वेदनेने ओरडत राहिले आणि काही वेळात कामगारांनी त्याची सुटका केली। माकडाची सुटका तर झाली, पण ते माकड मात्र जखमी झाले आणि ते वेदनेने रडू लागले। त्याच वेळी त्याच्या मनात विचार आला की अरे, मी आधी तरी किती आनंदी होतो, मी उगीचच दुसऱ्याच्या कामात लक्ष घातले आणि माझेच नुकसान झाले। याचीच कदाचित मला शिक्षा मिळाली, म्हणून दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये। तात्पर्य, या गोष्टीतून आपण शिकलो की इतरांच्या गोष्टींमध्ये कधीही हस्तक्षेप करू नये, कारण आपल्याला त्याचे परिणामही माहित नसतात आणि त्या गोष्टीचं कारणही माहित नसतं, म्हणून कधीही दुसऱ्यांच्या गोष्टीत लक्ष घालू नये। मग मुलांनो, तुम्हीही दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या। देणार ना? गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।